अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. मंडळी, तुमची नावाची सुरुवात जर यस किंवा श या अक्षराने होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. काही लोकांना स्वतःची रास माहिती नसते, त्यामुळे नावाच्या पहिल्या अक्षरावरूनही हा अंदाज घेतला जातो. आणि जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकते. मंडळी, कुंभ राशीच्या लोकांवर सध्या शनीची 7.5 सुरू आहे आणि त्याचा शेवटचा टप्पा चालू आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी वाढल्या असतील. मानसिक तणाव, पैशाची चिंता, घरातील वातावरण बिघडणे, स्वतःवरचा विश्वास कमी होणे, अशा अनेक गोष्टी तुम्ही अनुभवत असाल. यामागचं मुख्य कारण म्हणजे शनी आणि मंगळाची युती. ही युती तुमच्या दुसऱ्या भावात तयार झालेली आहे. दुसरा भाव हा धन, कुटुंब आणि वाणीचा मानला जातो. आणि जेव्हाही ते शनी मंगळासारखे ग्रह एकत्र येतात तेव्हा अंगारिका योग तयार होतो. हा योग इतका प्रभावी असतो की माणूस माणसातून तुटायला लागतो. कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. पैशाची कमतरता वाढते, घरात वाद होतात. काही लोकांना तर डिप्रेशन, बेचैनी आणि झोप न लागण्याचा त्रासही सुरू होतो. तुम्ही सुद्धा अशाच परिस्थितीतून जात असाल तर आपण या परिस्थिती बदलायला सुरुवात होणार आहे. तर मंडळी, 12 मे नंतर मंगळ आणि शनीची ही युती तुटणार आहे. मंगळ तुमच्या 3ऱ्या भावात प्रवेश करणार आहे आणि 3रा भाव हा मंगळाचा मजबूत भाव मानला जातो. त्यामुळे तुमचा अचानक आत्मविश्वास वाढेल. जो धैर्य हरवला होता तो परत येईल. तुम्ही पुन्हा नव्याने उभा राहण्याचा प्रयत्न कराल. नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. काही लोक नोकरी बदलण्याचा निर्णय घेतील तर काही लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नये. तुमच्या आयुष्यात अचानक मोठा बदल घडू शकतो. ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही तेच लोक पुन्हा तुमच्याकडे येतील. शनी परीक्षा घेतो पण शेवटी न्याय नक्की देतो. 12 मे नंतर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात. जुन्या अडचणी संपून नवीन सुरुवात होण्याचे संकेत आहेत. रातोरात परिस्थितीत बदलण्याची ताकद या योगामध्ये आहे. मंडळी, फक्त संयम सोडू नका. याचबरोबर शुक्र ग्रह देखील तुमच्या राशीसाठी अतिशय शुभ स्थितीत आले आहेत. 27 एप्रिलला शुक्राणू नक्षत्र परिवर्तन करून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. रोहिणी नक्षत्र हे इच्छा पूर्ण करणारे नक्षत्र मानले जाते. प्रेम, पैसा, सुख, आनंद आणि समृद्धी याचं हे नक्षत्र आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्र तुमच्या 4थ्या भावात अतिशय मजबूत स्थितीत बसलेले आहेत. जर शुक्राची ही कृपा नसती तर शनी आणि मंगळच्या या अंगारिका योगामुळे तुम्हाला अजून जास्त नुकसान सहन करावं लागलं असतं. पण शुक्र सध्या तुमचं संपूर्ण आयुष्य सांभाळण्याचं काम करत आहेत. घरातील तणाव कमी होईल, मनाला शांती मिळेल. आजच्या अचानक काही चांगल्या बातमी मिळू शकतात. काही लोक नवीन घर, वाहन किंवा प्रॉपर्टी घेण्याचा विचार करतील. 14 मे पर्यंत शुक्र रोहिणी नक्षत्रात राहणार आहे आणि 15 मे नंतर एक अतिशय मोठा योग तयार होणार आहे. शुक्र आणि गुरुची युती तुमच्या 5व्या भावात होईल. हा लक्ष्मी योग मानला जातो. हा योग इतका प्रभावी असतो की तो संपूर्ण कुंडलीतील नकारात्मकता कमी करू शकतो. ज्या लोकांचे पैसे अडकलेले होते त्यांना अचानक पैसे मिळू शकतात. जुने कर्ज कमी होऊ शकते. प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा अडकलेला पगार मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक धनलाभ होईल. व्यवसायात नवीन डील मिळेल, नवीन ग्राहक मिळतील, नेटवर्क वाढेल, ओळखी वाढतील आणि त्याचा थेट फायदा करिअरमध्ये होईल. मंडळी, 15 मे नंतर कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात धनवर्षा होण्याचे संकेत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. ज्यांनी तुमच्यावर हसले होते त्यांनाच तुमचं यश पाहून धक्का बसेल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ शुभ आहे. लक्ष्मी योग तुमच्या नशिबाला वेग देऊ शकतो. घरात अचानक शुभ कार्याचे वातावरण तयार होऊ शकते. जुन्या कर्जातून सुटका मिळण्याचे संकेत आहेत. आईवडिलांचा आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरेल. 12 मे नंतर तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल दिसू शकतो. आतापर्यंत ऑफिसमध्ये
त्रास, वरिष्ठांशी वाद किंवा कामात अडथळे येत होते, पण आता परिस्थिती सुधरेल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. काही लोकांचं ट्रान्सफर होऊ शकतं. दूरच्या ठिकाणी जाऊन मोठी संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप लाभदायक आहे. विशेषतः रिअल इस्टेट, शेती, ब्युटी, फॅशन किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. शिक्षक, ट्रेनर, कोच किंवा विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे प्रभाव योग तयार होत आहेत. प्रेमसंबंधाबद्दल बोलायचं झालं तर शुक्रामुळे प्रेम जीवनात गोडावा वाढेल. ज्यांचे ब्रेकअप झाले होते त्यांच्यासाठी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एक्स पार्टनर पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकतात. सिंगल लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेम येऊ शकतं. आकर्षण वाढेल, रोमॅन्स वाढेल. पण विवाहित लोकांना थोडं सावध राहणं गरजेचं आहे, कारण केतू तुमच्या सप्तमी भावात बसलेला आहेत. त्यामुळे नवरा बायकोमध्ये गैरसमज, भावनिक दुरावा किंवा शांतीचा अभाव जाणू शकतो. एकाच घरात राहून एकटेपणा जाणू शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, या काळात प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. मित्राच्या रूपात शत्रू तुमच्या जवळ येऊ शकतो. शनिवारचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भगवान शिवाने कालभैरवाची पूजा तुम्हाला संकटातून वाचवू शकते. रात्री घेतलेले काही निर्णय तुमच्या आयुष्य बदलू शकतात. मन शांत ठेवा, कारण नशीब आता तुमच्या बाजूने फिरत आहेत. जे हरवलं होतं ते पुन्हा मिळवण्याची वेळ जवळ आली आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ साधा नाही, नियती बदलणार आहे. आरोग्याच्या बाबतीत पाहिलं तर राहू पहिल्या भावात असल्यामुळे मानसिक तणाव, चिंता, बेचैनी आणि झोप न लागण्याची समस्या वाढल्या असतील. तुम्ही सतत काहीतरी मोठं करण्याच्या विचारात असाल. नाव, प्रसिद्धी आणि यश मिळवण्याची धडपड सुरू असेल, पण या सगळ्यात मनाची शांतता हरवली असेल. मात्र 12 मे नंतर मानसिक तणावात हळूहळू घट होईल. जर कोर्ट कचेरी किंवा शत्रूशी संबंधित काही प्रकरण चालू असेल तर थोडं संवाद राहा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, कारण काही लोक मित्र बनवूनही धोका देऊ शकतात. आता पहा मंडळी, उपाय काय करायचा. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. भगवान शिवानी कालभैरवाची पूजा करा. शक्य असेल तर माशांना दाना टाका. या उपायामुळे शनीची साडेसाती कमी त्रास देईल आणि मानसिक शांतता मिळेल. याशिवाय मंडळी, कुंभ राशीच्या जातकांनी या काळात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आता आली आहे. जे लोक सरकारी कामात अडकले आहेत त्यांना या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. सरकारी दरबारी असलेली तुमची कामे मार्गी लागतील आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य लाभेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना 20 मेच्या आसपास काही शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे. तुमचे संवाद कौशल्य या काळात अधिक प्रभावी ठरतील, ज्यामुळे तुम्ही कोणालाही सहज प्रभावित करू शकाल. पण लक्षात ठेवा, उतावळेपणा कोणताही निर्णय घेऊ नका. शेअर मार्केट किंवा जुगारासारख्या गोष्टींपासून लांब राहा, कारण राहू तुम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक नियोजनावर भर द्या, कारण लक्ष्मी योगाचा फायदा मिळवण्यासाठी तुमचे नियोजन पक्के असणे गरजेचे आहे. प्रवासाचे योग सुद्धा येतील, पण प्रवास करताना आपल्या सामानाची आणि आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या राशीचा स्वामी शनी स्वतःच्या राशीत असल्याने तो तुम्हाला शिस्तीने संयम शिकवत आहे. जर तुम्ही शिस्तीने वागाल तर हा काळ तुम्हाला आयुष्यातील सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईल. कुटुंबातील मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विशेषतः शनिवारी गरिबांना काळे तीळ किंवा काळे कपडे दान केल्याने अनेक संकटे टळू शकतात. मनातली भीती काढून टाका, कारण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभी आहेत. मंडळी, कुंभ राशीसाठी येणारा काळ अनेक मोठे बदल घेऊन येणार आहे. काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अचानक बदलतील. नशिबाची साथ मिळायला सुरुवात होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्ही जर आत्ताच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमची कुंभ रास आहे की नाही हे देखील मला कळवा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटही नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.